प्रतिभा आणि इथं सामन्याला सुरुवात ज्योतिबा वैयक्तिक सर. पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते अक्षय. ज्योतिबा लांडेने थोडं माईकशी संपर्क साधायचा आहे, जेवढं होईल तेवढं लवकर बॉलचा बॉक्स द्यायचा आहे. ज्योतिबा लांडे, ज्योतिबा लांडे जिथं कुठे असतील त्यांनी चेंडूचा बॉक्स घेऊन यायचा आहे. आणि सुंदर असा सामना बाबाजी देसाई यांच्या उपस्थितीत फ्रेंड सर्कल मधून करताना मोठे मोठे दिग्गज आणि तितकीच स्ट्रॉंग टीम समोरच्या दिशेनं दिसते. अथर्व इलेव्हन संघ. अक्षय सलामीचा गोलंदाज आणि त्यांचा सामना करण्यासाठी आहे तो कृष्णा. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत कृष्णा आणि चांगला चेंडू म्हणावा लागेल अक्षय यांचा. पुन्हा एकदा अक्षय तयार, सामना करतील कृष्णा. अक्षय आणि पुन्हा एकदा अक्षय बॉलिंग मार्कवर तयार, सामना करतोय कृष्णा. बघूया काय करतोय. ऑफसाईडच्या दिशेनं असा उत्तुंग असा फटका आणि हा सुंदर असा चौकार कृष्णा यांच्या बॅटमधून. खूपच शॉर्ट पिच गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षय कडून आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे तो. बायकोचा सॉरी. आणि सुंदर असा फटका म्हणावा लागेल कृष्णाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अक्षय राईट आर्मवरच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवर आणि सामना करतोय कृष्णा. पाठीमागच्या चेंडूमध्ये एक सुंदर असा फटका टोलवून पुन्हा एकदा तयार कृष्णा. बघूया काय करतायत आता. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरचा निर्णय आलेला आहे अतिरिक्त एक धाव वाईडच्या स्वरूपात आणि धावसंख्या होते ती 5. खूपच खराब चेंडू म्हणावं लागेल अक्षय यांच्याकडून. कृष्णा सातत्याने आपल्या खेळीचं कौशल्य करताना इथं पुन्हा एकदा अक्षय सामना करताय कृष्णा. थोडीशी पायांची घडामोड आणि पुन्हा एकदा असा उचलण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत आणि खूपच सुंदर चेंडू म्हणावा लागेल अक्षय यांचा. बॅक टू बॅक एक चांगला चेंडू, एक खराब चेंडू अक्षय यांच्या गोलंदाजीतून दिसून येतोय आणि तितक्याच चांगल्या प्रतीनं त्याचा रिस्पॉन्स देताना कृष्णा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय, सामना करतायत कृष्णा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं खेळून काढलेला हा चेंडू, खूपच रूम दिलेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे कृष्णा यांनी. अजून एक सुंदर फटका त्यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक ऑफसाईडच्या दिशेनं खेळून काढलेला हा चेंडू कृष्णा यांच्या बॅटमधून आणि चांगली अशी फलंदाजी करताना दिसत आहेत अथर्व इलेव्हन संघाकडून. सलामीचे फलंदाज शिवाजी आणि कृष्णा. फ्रेंड सर्कलचे कप्तान अंकितेश थोड्याशा टिप्स देताना अक्षय यांना आणि एक अनुभवी गोलंदाज बाबाजी देसाई थोडंसं प्रोत्साहित करताना, थोडं मोटिवेट करताना, थोडीशी समज देताना अक्षयला. पुन्हा एकदा अक्षय राईट आर्मवरच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवर तयार, सामना करतायत कृष्णा. कृष्णाच्या बॅटमधून सुंदर अशी 2 बॅक टू बॅक फटके आणि पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल डायरेक्ट गेलेला आहे विकेट किपरच्या हातमध्ये. कृष्णा थोडीशी रूम घेऊन ऑफसाईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हा सुंदर चेंडू म्हणावा लागेल अक्षय यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय आणि सामना करण्यासाठी सज्ज आहे तो कृष्णा. थोडी कृष्णा सातपुतेची झलक दिसताना कृष्णामध्ये एकदा तयार. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं करण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर असा चेंडू अक्षय यांच्याकडून आणि इथं पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर अथर्व इलेव्हन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9 बिनबाद 9. आणि आता खुद्द कप्तान गोलंदाजी मार्कवर अंकितेश. 44 वीरेंद्र सेहवाग यांचा नंबर.
जर्सी नंबर 44 अंकितेश वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतात अंकितेश. कप्तानच्या स्वरूपात अंकितेश आणि त्यांचा सामना करतायत सध्याच्या घडीचे सलामीचे उत्कृष्ट आणि काही स्पर्धा गाजवलेले शिवाजी. सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल आणि काही समजलेला नाही शिवाजी यांना आणि अतिरिक्त एक धाव बाईकच्या रूपात मिळालेली ही आणि सुंदर असा चेंडू म्हणा अंकितेश कडून आणि एक रन चूक घेतलेले हे रन आणि वाढती धावसंख्या झालेली ती 10. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अंकितेश. सामना करतायत कृष्णा. दोन चांगले फटके कृष्णाच्या बॅटमधून. बघू पुन्हा एकदा सुंदर असा मिड ऑफ द विकेट दिशेनं आणि हा बाबाजीचा त्यांच्या बल्ल्यामध्ये काय राहिलेला नाही आणि खूपच नर्वस दिसताना बाबाजी. एक फटका द्यायचा संधी होती पण गमावलेली आहे बाबाजी यांनी. अंकितेश यांचा सुंदर असा चेंडू तितक्या चांगल्या दिशेनं टोलेलेला होता आणि बाळकृष्ण पाटील यांचं आगमन. अर्जुन मॅन फ्रॉम अर्जुनवाडी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं कट केलेला आहे. फिल्डर तैनात आणि एक धाव काढण्यात यशस्वी. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अंकितेश यांच्याकडून आणि तितकीच चांगली फलंदाजी करतायत अथर्व 11 संघ. पुन्हा एकदा अंकितेश गोलंदाजी मार्कवर आणि शिवाजी सामना करतायत शिवाजी. आणि हा लेग साईडच्या दिशेनं उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु धावसंख्या मिळते ती 1. सुंदर असं क्षेत्ररक्षण ट्रेंड 11 सर्कल करून आणि बाउंड्रीवरून थ्रो येतोय तो अभि. चांगला असं थ्रो म्हणावा लागेल अभि यांचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार अंकितेश. सामना करतायत कृष्णा. 2 फटक्याच्या नंतर थोडंसं थांबवलेलं आहे त्याने आपली फटकेबाजी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं आणि हा सुंदर असे विकेट किपिंग धनंजय यांच्या मार्फत पण तो अंपायरकडून काही डिसिजन नाही. सुंदर असे क्षेत्ररक्षण सुंदर अशी गोलंदाजी अथर्व 11 संघाकडून. चांगली गोलंदाजी करतायत खुद्द कप्तान अंकितेश आणि बीट करण्यात यशस्वी कृष्णा यांना. सुंदर असा हा सामन्यांचा अनुभव घेताना क्रिकेटप्रेमी आणि इतर रसिक. सुंदर असं 5वं सीझन हे क्रिकेटप्रेमी संघाचं. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अंकितेश. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेला आहेत कृष्णा आणि पुन्हा एकदा असा हा अतिरिक्त एक धाव बाईकच्या स्वरूपात मिळते ती आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती. धावसंख्या झालेली 15. 2 शतकांच्या समाप्तीनंतर अथर्व 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती 15 बिनबाद 15. आणि यानंतर होणारा सामना SK वॉरियर्स वर्सेस शिवांश 11. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सनी थोडंसं टॉससाठी माईकशी संपर्क साधायचा आहे आणि गन्नूचेवाडी मॅन फ्रॉम नितेश पाटील यांचं आगमन मंडळाशी. दुर्गादास नाईक जिथे कुठे असतील तिथे माईकशी संपर्क साधायचा आहे. पुढच्या मॅचसाठी टॉस घ्यायला दुर्गादास नाईक आणि एक असा उत्कृष्ट गोलंदाज खानापूर कडील मॅन फ्रॉम खानापूर बाबाजी आणि त्यांचा सामना करतायत त्यांच्याच भागातील कृष्णा. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेनं टाकलेला चेंडू परंतु अंपायरकडून डिसिजन आलेला आहे वाईड. अभी जाने माने बॉलर है बाबाजी. बहुत सारा टूर्नामेंट्स उन्होंने अपने दम पे जिताया है. जायडस के स्टार बाबाजी. कृष्णा ने मिड विकेट की तरफ से घुमा दिया है सीधा फील्डर के हाथ में 1 रन. अभी 2 नवदुर्गा वॉरियर्स के आमने सामने बाबाजी और अच्छी पार्टनरशिप चल रही है इधर शिवाजी और कृष्णा की तरफ. और फिर एक बार
बाबाजी गोलंदाजी मार्कवर आणि सामना करते ते शिवाजी एकाच गटातील हे खेळाडू आणि शिवाजींनी उत्तुंग असा फटका मारलेला आहे पण बघूया काय होतंय आणि आणि पुन्हा एकदा जेल सोडलेले आहे इथं फ्रेंड सर्कल संघाकडून खूपच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि मला वाटतंय काहीशी कॅच नाही मला वाटतं मॅच घालवलेली आहे ही फ्रेंड्स 11 संघाने शिवाजी यांचा झेल म्हणजे जवळपास 50% मॅच पुन्हा एकदा बाबाजी गोलंदाजी मार्कवर तयार सामना करतायत शिवाजी आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन इतर करतात परंतु त्यांच्या बॅटमधून एकही असा फटका बघायला भेटलेला नाही आणि पुन्हा एकदा स्टेप अप करून मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेले आहेत आणि खूपच सुंदर लेंथनं गोलंदाजी म्हणावी लागेल बाबाजी यांच्याकडून खूपच सुंदर गोलंदाजी करताना आणि थोडेसे नर्वस दिसत आहेत शिवाजी थोडेसे फॉर्मशी झुंजताना शिवाजी एका फटक्याची गरज आहे त्यांना फॉर्म जर कमबॅक करायचा असेल तर आतापर्यंत थोडीशी सुंदर खेळी खेळताना पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेनं घुमवलेला हा परंतु बाबाजी यांच्या हातामध्ये आणि हा पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अथर्व 11 संघाकडून सॉरी फ्रेंड्स सर्कलकडून पिशव्या द्या पिशव्या बॅक टू बॅक षटकारांची इथं प्रयत्न करतायत शिवाजी पण वारंवार त्यांना निराशा भेटते शिवाजी यांना तिसरं शतक चालू आहे बाबाजी यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हरच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवर बाबाजी आणि त्यांचा सामना करतायत शिवाजी नवदुर्गा 11 संघाचे दोन्ही खेळाडू आमने सामने आणि बघूया कोणाचं पागड भाडी ठरते आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं उत्तुंग असा फटका शिवाजी यांच्या बॅटमधून सुंदर असा फटका आणि भेटलेल्या आहेत त्या 6 धावा शिवाजी यांना आपल्या फलंदाजीचे इथं प्रदर्शन करताना शिवाजी मॅन फ्रॉम जगमट्टी आणि त्यांना संघ मानक म्हणून लाभलेले आहेत कतारहून रिटर्न त्यांच्याच गावचे नामदेव गुरव सुंदर असा फटका शिवाजी यांच्या बॅटमधून आता थोडेसे रिलॅक्स झालेले आहेत शिवाजी आणि पुन्हा एकदा या चेंडू नंतर स्कोर सांगण्यात येईल एक चेंडू बाकी आहे या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सांगण्यात येतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हरच्या दिशेनं मारा करतायत बाबाजी सामना करतील शिवाजी पाठीमागच्या चेंडूमध्ये एक उत्तुंग असा फटका आणि या वेळेला अंपायरांचे हात खुललेले आहेत आणि इथं पेटते ते वाईड आणि एक अतिरिक्त धावसंख्या या अतिरिक्त धावसंख्येनंतर अथर्व 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 बिनबाद 27 खूपच अशी चांगली दोघांच्या मध्ये पार्टनरशिप झालेली आहे ती कृष्णा आणि शिवाजी आणि पुन्हा एकदा बाबाजी सामना करतायत शिवा पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं उचललेला हा चेंडू षटकारासाठी मारलेला हा चेंडू शिवाजी यांच्या बॅटमधून आणि मोठ्या फटक्यांसाठी मानलेले जातात ते शिवाजींच्या बॅटमधून दिसत आहे त्यांची फलंदाजीचं प्रदर्शन खूपच सुंदर असं प्रदर्शन केलेलं आहे शिवाजी यांनी याच प्रदर्शनासाठी दिसत आहेत ते शिवाजी मॅन फ्रॉम जगमट्टीचे आन बान शान शिवाजी आपल्या फलंदाजीचं इथं प्रदर्शन करताना आणि या उत्तुंग फटकारानंतर अथर्व 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34 बिनबाद 34 रन्स 3 शतकांच्या समाप्तीनंतर आणि चौथ्या षटकाचं नेतृत्व सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते साई त्यांच्या भागातील गाजलेले गोलंदाज मानलेले जातात राईट आर्म ओव्हरच्या दिशेनं
राईट आर्म ओव्हरच्या दिशेनं मारा करतील. गोलंदाजी मार्कवर साई आणि सामना करतायत कृष्णा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेले आहेत. वार बॅकफुटवर खेळताना कृष्णा बीट होत आहे, थोडं अयशस्वी त्यांच्या बॅटमधून. चांगली संधी आहे स्वतःचं नाव करायची. कृष्णा यांना चांगली साथ देत आहेत शिवाजी यांना. शिवाजी यांना बॅक टू बॅक 2 फटके आपल्या बॅटमधून आणि तशीच काहीशी खेळी करावी लागेल कृष्णा यांना. जर अथर्व संघाला थोडीशी मोठं आव्हान ठेवावं लागेल. आणि पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेनं हा फिरवलेला आहे परंतु आणि बघू अंपायरचा निर्णय स्टंप झालेला आहे आणि इथं धावबाद झालेला आहे. कृष्णा खूपच चांगले फलंदाजी करून कृष्णा परत आहेत आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी लक्ष्मण तेंडुलकर आणखीन एक उत्कृष्ट असं फलंदाज अथर्व 11 संघाकडून. आणि साई यांचे सुंदर असे 2 चेंडू कृष्णा यांना मारण्यात असफल. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर शिवाजी खूपच चांगली गोलंदाजी करतायत ते साई. राईट आर्म ओव्हरच्या दिशेनं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साई आणि सामना करतायत शिवाजी. शिवाजी आपल्या मोठ्या फटक्यांसाठी नावाजलेले जगमट्टीचे पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं उचलण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेले आहेत आणि चांगले असे चेंडू म्हणावं लागेल साईकडून. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच चांगली गोलंदाजी आणि तितक्याच चांगल्या प्रतीची फलंदाजीसुद्धा करतायत ते शिवाजी. आणि पुढच्या सामन्याचा टॉस करण्यासाठी दुर्गादास नाईक यांनी थोडंसं मंडपाशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा साई पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न परंतु शिवाजी एक अतिरिक्त धाव मागतायत परंतु काहीही फरक पडत नाही अंपायर यांच्यावर. आणि चांगला असं अंपायरिंग करताना अंबेश आणि त्यांची साथ देताना स्ट्रायकरचे. पुन्हा एकदा शिवाजी फलंदाजी मार्कवर तयार. 2 बॅक टू बॅक फलंदाजीनं बॅक टू बॅक फटक्यानंतर थोडीशी शांत राहिलेलं आहे त्यांचे बॅट. आणि पुन्हा एकदा साई आणि आउटसाईडच्या दिशेनं टाकलेला हा चेंडू अतिरिक्त 1 धाव. अंपायरांचे हात खुललेले आहेत आणि एक अतिरिक्त धावसंख्या भेटते अथर्व 11 संघाला. आणि धावसंख्या होते ती एक अतिरिक्त धावेनंतर अथर्व 11 संघाची धावसंख्या थांबलेली आहे ती 35. शिवाजी 2 फटक्यानंतर थोडेसे शांत वारंवार प्रयत्न करतायत परंतु सफल होत आहेत. आणि चांगलं गोलंदाजीचं इथं प्रदर्शन करताना साई पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं उत्तुंग असा फटका शिवाजी यांच्या बॅटमधून. सुंदर असा फटका आणि षटकार BSNL षटकार शिवाजी मॅन फ्रॉम जगमट्टी संघाची आन बान आणि शान. शिवाजी चांगलं असं आपल्या फलंदाजीतून इथं प्रदर्शन करतायत आणि त्यांच्या सपोर्टीसाठी त्यांच्याच गावचे अश्विन इथं त्यांना सपोर्ट करताना त्यांचे गुरुचे अपोजिट एकामेकाविरुद्ध असल्यामुळे चिरेसचं थोडंसं नाराजी इथं अश्विनकडून. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साई सामना करतायत. शेवटचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका. बघूया काय होतंय. आणि अभि चेंडूच्या खाली आणि चांगला असा झेल अभिच्या हातून. आणि 4 शतकांच्या समाप्तीनंतर अथर्व 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 41 आणि फ्रेंड्स सर्कल संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूत 42 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी, तितकं सुंदर असं फलंदाजी पण शिवाजी यांच्या बॅटमधून. थोडेसे नाराज बॅक टू बॅक थोडेसे असफल चेंडू मारण्यात परंतु जी काही कामगिरी केलेली आहे ती थोडीशी हिताची अथर्व 11 संघासाठी. आणि यानंतर होणारा सामना SK वॉरियर्स वर्सेस शिवांश 11 संघाचे कप्ताननी थोडंसं माईकशी संपर्क साधायचा आहे.
शिवांश इलेव्हनचे संघ मालक सुनील जाधव यांनी थोडंसं कोणाला तरी टॉसला इथं पाठवायचं आहे. एक इनिंग झालेली आहे, दुसरी इनिंग आणि अथर इलेव्हन संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आणि फ्रेंड्स इलेव्हन आणि शिवांश इलेव्हन संघाकडून बाळकृष्ण यांनी थोडंसं टॉसला यायचं आहे अशी त्यांच्या संघ मालकाची विनंती आहे. बाळकृष्ण पाटील जिथे कुठे असतील त्यांनी माईशी संपर्क साधायचा आहे. अपकमिंग मॅच SK वॉरियर्स वर्सेस शिवांश इलेव्हन. बॅक टू बॅक दोन पराभवानंतर शिवांश इलेव्हन संघाला मोठं कमबॅक करायची संधी आणि त्यांचं नेतृत्व करताना बाळकृष्ण पाटील मॅन फ्रॉम अर्जुनवाडी गडिंग्लज. आणि इथं दोन मोठे संघ आमने सामने बाळकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवांश इलेव्हन संघाचं थोडंसं स्ट्रॅटर्जी आणि अंपायर्सकडून थोडंसं लाईनअपची रिक्वायरमेंट आलेली आहे आणि त्याची कामगिरी बजावताना अनिल सुंदर असं नियोजन हे क्रिकेटप्रेमी ग्रुपकडून आणि त्याचं सुंदर असं प्रतिसाद देत आहेत सगळे क्रिकेटप्रेमी खेळाडू आणि चांगल्या खेळाडूवरतीनं खेळ हा चालत आहे. असेच शेवटपर्यंत आपल्याला अंतिम सामनासुद्धा खेळवायचा आहे. हीच खेळाडूवृत्ती हीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला ठेवायची आहे आणि SK वॉरियर्स आणि शिवांश इलेव्हन संघामध्ये टॉस होतंय. आणि हा टॉस जिंकला SK वॉरियर्स संघाने. थोड्याच वेळात त्यांचं डिसिजन येईल. बाळू सरांनी थोडंसं वेट करायचं आहे. आणि SK वॉरियर्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाळा थोडेसे नर्वस दिसताना शिवांश इलेव्हनचे कप्तान मॅन फ्रॉम अर्जुनवाडी सचिन यांचा नंबर त्यांच्या पाठीवरती आणि दोन पराभवानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायची संधी बाळा यांना. आपल्या फलंदाजीची तेवढीशी काही झलक दाखवलेली नाही. आणि इथं अथर्व इलेव्हन संघानं आपले क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि दोन फलंदाज सुद्धा फ्रेंड इलेव्हन सर्कलचे मैदानामध्ये अथर्व ॲव्हेंजर्स कथारहून त्यांचे संघ मालक स्वतः इथं आपल्या संघासाठी प्रोत्साहन देताना नामदेव गुरव मॅन फ्रॉम कतार आणि इथं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं शतक घेऊन येत आहेत ते लक्ष्मण आणि तितक्याच मोठ्या प्रतीचा खेळाडू अभि फ्रेंड इलेव्हन संघाकडून फ्रेंड सर्कलकडून लक्ष्मीकांत नावाप्रमाणे थोडीशी त्यांना आपले तेंडुलकर असं त्यांना सरनेम असं मोठं असं सरनेम भेटलेलं आहे. तेंडुलकरसाठी थोडीशी खेळी करावी लागेल आणि हा सुंदर असा तटवलेला चेंडू एक धावेंसाठी धावसंख्या होती एक. खूपच सुंदर चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या प्रतिसाद दिलाय त्याला अभि यांनी. स्ट्राईकवर आहेत ते आकाश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्मवरच्या दिशेनं मारा करतायत लक्ष्मीकांत आणि सामना करतायत आकाश तयार. सुंदर असा चेंडू तटवलेला आहे ऑफसाईडच्या दिशेनं आणि किरण यांच्या हातमध्ये आणि सुंदर असा खेळ चालू आहे. चांगला चेंडू त्याला तितकाच चांगला प्रतिसाद फ्रेंड्स सर्कलकडून आणि फलंदाजीकडून मोठं असं नाव अभि आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी मोठे सामने जिंकून दिलेले आहेत स्वतःच्या जीवावर आणि इथं तशीच काहीशी खेळी करावी लागेल अभि यांना आणि रनआउटचा चान्स आणि धावबाद होतोय तो अभि. काही गडबड करायची गरज नव्हती आणि खूपच स्वस्तात माघारी परतलेला आहे अभि. खूपच स्वस्तात माघारी परतलेला अभि आणि बघूया त्या
गाजवलेला आहे आणि तशीच साजेशी खेळी करावी लागेल इथं फ्रेंड सर्कलसाठी. आणि हा रिवाज, परंतु क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये आणि काहीच धाव मिळालेली नाही. सुंदर असे क्षेत्ररक्षण अथर्व अवेंजर्स कडून. आकाश आकाश पडते पण चांगलं फलंदाजी करतात आणि त्यांना थोडीशी साथ द्यायची गरज आहे धनंजयांना. सुंदर असा चेंडू लक्ष्मीकांत कडून स्लोवर कटर असा, काही समजलेला नाही धनंजय यांना. चांगलं गोलंदाजी म्हणावी लागेल लक्ष्मीकांत कडून. आणि कमबॅक ओव्हर. शिवाजी आपल्या नेतृत्वानं अथर्व अवेंजर्सला पुढे नेताना एका पराभवानंतर सुंदर अशी स्ट्रॅटर्जी आखताना शिवाजी आणि त्यांना साथ देता येते अथर्व अवेंजर्सचे हे 11 दिग्गज. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं हा ज्योतिबा लायंड यांच्या हातामधून, परंतु बीट झालेले आहेत आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या दिशेनं आणि एक धाव काढण्यात यशस्वी. आणि पहिल्या शतकाची मला वाटतं समाप्ती झाली इथं आणि धावसंख्या झाली ती आहे फक्त 3. सुंदर असं कमबॅक, सुंदर असं गोलंदाजी लक्ष्मीकांत कडून. थोडीशी फास्ट गेमिंग करावी लागेल फ्रेंड सर्कलला. हा जर सामना जिंकण्यासाठी अजून 18 चेंडूत 39 धावांची गरज. थोडीशी सुंदर अशी फटकेबाजी करावी लागेल धनंजय, ज्यासाठी ते ओळखले जातात तशी साजेशी खेळी त्यांना करावी लागेल. आणि इथं आणि इथं गोदग्याचे स्टार म्हणून नावाजलेले किरण बामणे आता गोलंदाजी मार्कवर. आणि जायडसचे ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवावर कर्तृत्वावर जायडसला जिंकून दिलेले आहे ते गोलंदाजी मार्कवर. आणि धनंजय उत्तुंग असा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत. आणि गोदगा गावचे नावाजलेले किरण बामणे, गोदगे गावचे सुपुत्र किरण बामणे आता गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म वरच्या दिशेनं मारा करतायत. आणि सुंदर असा फटका धनंजय यांच्या बॅटमधून आणि तितकंच सांज क्षेत्ररक्षण खुद्द कप्तान शिवा यांच्या हातून. आणि चांगला असं क्षेत्ररक्षण आणि चांगली अशी स्ट्रॅटर्जी आखतायत ते शिवाजी आणि चांगली साथ देत आहेत त्यांना अथर्व अवेंजर्सचे संघ. आणि इथं हर्ष स्ट्रायकर्सचे कापी जाने माने गोलंदाज नितेश पटेल. सुंदर असा चेंडू हा किरण यांचा. एक अतिरिक्त धावाची थोडीशी अपील इथं धनंजय कडून, परंतु अंपायर्सवर काही फरक पडत नाही, नकार दिलेला आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर किरण मॅन फ्रॉम गोजगे. सुंदर असा अपशाच्या दिशेने खेळलेला हा चेंडू लक्ष्मीकांत यांच्या हातमध्ये आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. तितकंच सुंदर थ्रो म्हणावा लागेल लक्ष्मीकांत कडून. आणि चांगला असा सामना चालू आहे अथर्व अवेंजर्स संघासाठी आणि तितकाच खराब म्हणावं लागेल फ्रेंड सर्कलसाठी. ज्या खेळीसाठी धनंजय पाटील जाणले जातात, ओळखले जातात, तशी काही साजेशी खेळी त्यांच्या हातून होताना दिसत नाही. पुन्हा एकदा गोव्याचा स्टार आकाश लेग साईडच्या दिशेनं उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत. आणि इथं गोजग्याचं नाव करताना किरण आपल्या गोलंदाजीतून फुल फॉर्ममध्ये आणि स्वतःच्या जीवावर त्यांनी आपल्या झायडस संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. आपल्या बॅटिंगच्या कौशल्यातून, आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम गोजगा. आणि हा अतिरिक्त एक आंबेश यांचे हात खुललेले आहेत आणि धावसंख्या मिळते वाईडच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 7. खूपच खराब फलंदाजी म्हणावी लागेल. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आणि हा लेग साईडच्या दिशेनं उत्तुंग असा फटका. पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. आकाश वारंवार प्रयत्न करतायत एक मोठा फटका मारण्याचा, परंतु तितकंच चांगले गोलंदाजी करता येते किरण. आणि 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त 7.
सागर मुळीक यांचा सामनावीराचा पुरस्कार घेताना फोटो जो कोणी मारला असेल तर त्यांच्यापर्यंत थोडासा पोचावा लागेल. थोडीशी घालमेल तळमेळ होताना आणि ज्योतिबा लांडे आणि धावसंख्या झालेली ती 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 7. किरण यांचं उत्कृष्ट असं षटक त्यांनी टाकलेलं आहे आपल्या कारकिर्दीमध्ये. मला वाटतं त्यांचं खूपच सुंदर असं शतक असेल हे. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 3रं त्यांच्या संघाचे व्हाईस कप्तान शिवाजी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंडच्या दिशेनं मारा करतील शिवाजी आणि सामना करतायत धनंजय. आणि हा लेग साईडच्या दिशेने उत्तुंग असा फटका. धाव जाते ते षटकारांसाठी हा चेंडू. आणि यानंतर होणारा सामना SK वॉरियर्स आणि शिवांश 11. SK वॉरियर्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांनी थोडंसं तयार राहायचं आहे पुढच्या बॅटलसाठी. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शिवा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं उत्तुंग असा फटका आणि एक धावसंख्या मिळते ती 1. एक मोठा फटका पाहायला मिळाला धनंजयमधून, ज्याच्यासाठी ते जाणले जातात, ओळखले जातात. खास 100, 150, 200 किलोमीटरचा प्रवास करून इथं टुर्नामेंट खेळण्यासाठी क्रिकेट प्रीमियर लीगसाठी खास धनंजय. आणि तशीच थोडीशी साजेशी खेळी करावी लागेल त्यांना त्यांच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी. आणि तितकंच मोठं नाव गोलंदाजी मार्कवर शिवाजी. पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आणि एकाच्या हातून निष्ठून दुसऱ्याच्या हातात आणि सुंदर असं झेल टिपलेलं आहे इथं अवेंजर्स. आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली झेल म्हणावी लागेल अवेंजर्स संघाकडून. एक मोठा झटका. काही ते उत्तुंग असे फटके मारण्याचा प्रयत्न केला आहे आकाश यांनी, परंतु थोडेसे असफल झाला आहेत आणि माघारी परत आहेत, स्वस्तात माघारी परत आहेत. आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी गेलेले आहेत ते अक्षय सुद्धा एक मोठं नाव, ज्यांनी आपल्या गोलंदाजीतून चांगलं असं प्रदर्शन केलं होतं. आणि आता बघू आपल्या बॅटमधून ते काही थोडंसं कसं प्रदर्शन करतायत. आणि इथं संघाला जिंकवून द्यायचं असेल तर त्यांना त्यांची उत्कृष्ट अशी खेळी करावी लागेल. पुन्हा एकदा शिवाजी गोलंदाजी मार्कवर आणि सामना करण्यासाठी तयार आहे ते अक्षय. शिवाजी यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण, ज्या दिशेनं चेंडू फेकणार त्या दिशेनं क्षेत्ररक्षण, अशी त्यांची स्ट्रॅटर्जी. बघूया अक्षय तयार पुढच्या चेंडूसाठी. आणि हा सुंदर असा चेंडू, परंतु थोडासा लाईनअपच्या बाहेर आणि हात खुललेले आहेत अंबिश यांचे. आणि एक धावसंख्या मिळते अतिरिक्त आणि धावसंख्या झाली ती, धावसंख्या वाढते ती 15 अजूनही संघाला जिंकण्यासाठी. धावसंख्या जिंकण्यासाठी पाहिजे ती 27 आणि चेंडू बाकी आहेत. आणि हा स्वस्तात माघारी परतलेला आहे अक्षय. शिवाय यांची स्ट्रॅटर्जी थोडीशी कामी आलेली आहे आणि इथं बॅक टू बॅक 2 विकेट्स घेण्याचा पराक्रम शिवाजी यांनी केलेला आहे. सुनील जाधव जिथे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. महेश पाटील तुम्हाला बोलवत आहेत सुनील जाधव यांना. भेटला किरण मॅन फ्रॉम गोजगा आपल्या सुंदर गोलंदाजीचं इथं प्रदर्शन केलेलं आहे आणि आपल्या संघाला सुंदर अशा स्थितीत नेऊन ठेवलेलं आहे. आणि त्यांची सुंदर अशी साथ देताना शिवाजी त्यांच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, परंतु कमबॅक कसं करावं तर शिवाजी यांच्याकडून शिकावं. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. आणि ओव्हरमध्ये हॅट्रिक करायचा चान्स शिवाजी यांना. आणि लेग साईडच्या दिशेने उत्तुंग असा फटका, क्षेत्ररक्षक हातामध्ये. आणि हा झेल सोडलेला आहे तो
खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि मोठी स्ट्रॅटर्जी आखताना शिवाजी आणि त्यांची खामी आली. शिवाजी किरण आणि कृष्णा. शिवाजी किरण आणि कृष्णा अथर अवेंजरचं त्रिकुट म्हणावं लागेल. आणि स्वतःच्या जीवावर स्वतःच्या प्रदर्शनावर इथं सामना जिंकून देताना पुन्हा एकदा आणि पहिल्यांदाच बाउंड्री लाईनअपच्या बाहेर जाऊन अडवलेला आहे. आणि धावसंख्या भेटते ती 4. शिवाजी थोडेसे नाराज नाखुश. सुंदर असं त्यांचं गोलंदाजी होते, परंतु बॅक टू बॅक खराब क्षेत्ररक्षणामुळे थोडेसे नाराज दिसत आहेत. आणि 3 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. जिंकण्यासाठी 6 चेंडूत 22 धावांची गरज. 6 चेंडूत 22 धावांची गरज. आणि एक मोठा फलंदाज धनंजय पाटील. काठीनं घोंगड घेऊ द्या की. नाही. थँक्यू डीजे संदेश. आणि शिवाजी इथं तापलेले आहेत. नावाप्रमाणे रौद्ररूप धारण करताना शिवाजी लेग साईडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरचे हात खुललेले आणि भेटते धावसंख्या. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं 4थं शतक घेऊन आलेले आहेत ते राहुल. जिंकण्यासाठी 5 चेंडूत 21 धावांची गरज. 6 चेंडूत 21 धावांची गरज. मोठी फटकेबाजी करावी लागेल साई यांना. आणि लेग साईडच्या दिशेनं तटवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या मिळते ती 1. आणि 5 चेंडूत 20 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची गरज आहे इथं धनंजय पाटील यांना. आणि ओळख आहे त्यांची अशा फटक्यांसाठी. हॅलो. 4 बॉलला 14 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना कळून देते की 4 बॉलला 14 धावांची आवश्यकता आहे. हॅलो. राहुल कांबळे नाही, राहुल गावणेकर, सॉरी. राहुल गावणेकरचा पुढचा चेंडू धनंजयसाठी. धनंजय तयार. आणि धनंजय न समजलेला चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करता येतो ज्योतिबा लांडे. 3 बॉल 14. हा सामना जिंकण्यासाठी 3 बॉल 14 रनांची आवश्यकता. धनंजय तयार आहे. धनंजयच्या बॅटमधून आम्हाला षटकार बघायला आवडतील. धनंजय 3 बॉलमध्ये 14. लगातार षटकारांची आताशबाजी झाली पाहिजे. धनंजय राहुलचा हा 4था चेंडू धनंजयसाठी. धनंजयला काही समजलेलं नाही आहे आणि पूर्णपणे बीट होतोय तो धनंजय.
2 बॉल 14. दोन बॉलला 14 रनांची आवश्यकता. पुन्हा एकदा बीट झालाय तो धनंजय. आय थिंक आउट झालाय, बोल्ड आउट झालेला आहे धनंजय. पुन्हा तंबूमध्ये परत आहे तो धनंजय. काहीशी निराशा पसरलेली त्यांच्या टीममेट्समध्ये. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं ते राहुलने. धनंजयची जागा घेण्यासाठी गेलाय तो फलंदाज. नाव काय रे त्याचं? बाबाजी. हा शेवटचा चेंडू बाबाजीसाठी आणि बाबाजीने हा टोळलेला चेंडू स्ट्रेट डावच्या दिशेने आणि तितकीच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन होत आहे ते शिवाकडून. आणि हा सामना जिंकते ती टीम अथर्व अवेंजर्सने. हा सामना 12 रन्स 11 12 धावांनी जिंकलेले आहे अथर्व अवेंजर्सनी. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे तो शिवाजी. शिवाजी प्लीज स्टेजशी संपर्क साधायचा. मॅन ऑफ द मॅच शिवाजी. शिवाजी, man of the match. Please collect your trophy from Vijay Shinde. Shiva. Hello, Shivaji. Man of the match. मी शिंदे सरांना विनंती करतो की आजच्या या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो शिवाजी. याला ट्रॉफी हँडओव्हर करायची आहे. इकडे शिवाजीला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक